अहिल्यानगर मनपाच्या त्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार आमदार संग्राम जगताप। कर्मचाऱ्यांनी नियमानुसार परवानग्या घ्याव्यात। आयुक्त हे महानगरपालिकेचे प्रमुख असल्याने त्यांची ही जबाबदारी आहे। यात त्यांची स्वतः लक्ष घालावे। तडजोडीसाठी फायली अडवल्यास मी स्वतः लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आयुक्तांसह सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची तक्रार दाखल करेल, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय। तसेच नगरचा विभागातील मक्तेदारी हुकुमशाही मोडून काढण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदला कराव्यात, अशा सूचना त्यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना दिल्या। पूर्वी आमदार संग्राम जगताप यांनी विधिमंडळात नगररचना विभागातील आर्थिक तडजोडीचा प्रकार निदर्शनास आणला होता। त्यानंतर बुधवारी त्यांनी आयुक्तांच्या उपस्थितीत नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। तांत्रिक पात्रता नसतानाही कर्मचाऱ्यांकडून होणारी अडवणूक, अधिकाऱ्यांची मनमानी प्रक्रियेत सुरू असलेला व अर्थकारणावर क्रेडाई व एसा संघटनेच्या सदस्यांनी तक्रारी मांडल्यात, त्यावर आमदार जगताप यांनी आयुक्तांसह सर्वांनाच धारेवर धरले। नगररचना विभागाचा कारभार स्वच्छ, पारदर्शक व नियमांनी होण्यासाठी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करा। प्रलंबित सर्व प्रकरणे तातडीने मंजूर करा। विभागाचा मनमानी, हुकुमशाही व अनागोंदी कारभार सुधारवण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी ठणकावले। आयुक्त डांगे हे महानगरपालिकेचे पालक आहेत, त्यामुळे नगररचना विभागाचा व मनपाचा कारभार सुधारण्याची जबाबदारी ही त्यांचीच आहे। शासनाकडे तक्रार करण्याची वेळ आणू नका। तुम्हाला त्रास देण्याची आमची भूमिका नाही, त्यामुळे तात्काळ ठोस उपाययोजना करा, असे त्यांनी सांगितले। दरम्यान बांधकाम व्यावसायिक व अभियंत्यांनी नियमानुसारच कामे करावी। पार्किंग इमारतीमधील जिने नियमानुसारच असावेत। ओढे नाले बुजवून लेआउट करू नका, अशा शब्दात आमदार जगताप यांनी क्रेडाई व एसा संघटनेच्या सदस्यांनाही खडसावले। तुम्ही चुकीच्या फायली न केल्यास तुम्हाला तडजोडीसाठी कोणी अडवू शकत नाही। तडजोडीसाठी मागणी झाल्यास तक्रार करा। तक्रार केल्याने तुम्हाला टार्गेट केले तर संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ बदली होईल, अशी कारवाई सरकार करेल, असेही त्यांनी सांगितले। आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या सूचनानुसार नगररचना विभागाच्या कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवून काही अधिकाऱ्यांची बदली करणार आहे। विभागातील मनुष्यबळ वाढविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।